नमस्कार मैत्रिणींनो, मी कांतास क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, आज आपण रिंगला अशा प्रकारे कापड कसा लावायचा हा मी तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। ही पहा, ही आहे माझी 18 इंचाची रिंग आहे आणि हा कापड। तर मैत्रिणींनो, या रिंगमध्ये दोन रिंगा असतात, एक बाहेरून असते आणि एक आतून असते। हे बाहेरच्या रिंगला अशा प्रकारे स्क्रू असतो। तर सर्वप्रथम हा स्क्रू जो आहे त्याला आपण तो काढून घ्यायचा। हा स्क्रू असा लूज करायचा आणि आतली रिंग ही अशी काढून खाली ठेवायची आहे। हे पहा, अशा प्रकारे। मग त्यावरती काय करायचंय, आपला जो वर्क करण्याचा कापड आहे तो त्याच्यावरती असा अंथरून घ्यायचा आहे। असा साफ अंथरून घ्यायचा, कुठेही गुढी राहणार नाही याची काळजी घ्या। आणि मग नंतर ही आपली वरची जी स्क्रू आहे, ती रिंग आहे, ती वरती अशी फिट ठेवायची आहे। पाहू शकता तुम्ही, हे बघा, ठेवायचे। आणि हा जो स्क्रू आहे तो असा थोडासा टाईट करून घ्यायचा। मग काय करायचंय की हा कापड आता लूज आहे, तर या कापडाला आपल्याला टाईट करायचंय। तर काय करायचं, हा जो आपला अंगठा आहे तो असा वरती ठेवायचा आणि चार बोटेही असे आतून कापडाच्या आतून ठेवायचे आणि हळुवारपणे असा कापड हा हळूहळू ओढून घ्यायचा। हे पहा, अशा प्रकारे। जास्त ओढू नका, नाहीतर कापड फाटण्याचे चान्सेस असतात। हळुवारपणे असा कापड ओढून घ्या, जेणेकरून कापडावरती एकही गुढी राहणार नाही। हे पहा, असा सावकाशपणे कापड हा ओढायचा आहे। पाहू शकता तुम्ही। हे पहा, आता आपल्या कापडावरती या एकही गुढी राहिलेली नाहीये। आता जो हा स्क्रू आहे तो पूर्णपणे टाईट करून घ्या। अशा प्रकारे पूर्ण टाईट करायचे। हे पहा, आता हे कापड वर्क करण्यासाठी एकदम तयार आहे। हे पहा, तुम्ही अशा प्रकारे चेक करून पाहू शकता की आपलं कापड कुठेच असा दबत नाहीये आणि क्रेजही नाहीत वरती। तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।